मेन गोष्ट तर ही आहे की आजचं चिकन आमचे नवरे बनवणार आहेत. आम्ही आज इतकं काय काय झालं आमच्यासोबत. नवऱ्यांना कामाला लावून आम्ही दोघी मात्र मस्त एन्जॉय करत होतो. आणि सुषमा इकडे सगळं सामान बाहेर काढून ठेवतोय. म्हणजे अमय आणि गणेश जी भांडी आम्ही वापरणार आहे त्याला हाय गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज संडे आहे आणि आम्ही सगळे बाहेर जाणार आहोत. सगळे म्हणजे मी, गणेश, अमय आणि सुषमा. आणि बाहेर जाऊन आम्ही तिथेच चुलीवर चिकन बनवणार आहोत. तर सगळं सामान तर आम्ही घरातूनच घेऊन जाणार आहे. फक्त चिकन तिथे बनवणार आहे. ते सगळं सामान अमय घेऊन येतो आहे. काकूंनी राईस बनवून दिला आहे. चपाती आम्ही बाहेरच घेणार आहे. चिकन मॅरिनेट करून अमय घेऊन येते. आणि मी इथं थोड्या बेसिक गोष्टी असतात त्या घेऊन जाणार आहे. तर कोणकोणत्या ते दाखवते. मी फक्त एवढंच घेऊन चालले. कांदे, टोमॅटो, हे तेल आहे. हा ओला मसाला तयार करून घेतला आहे. मीठ, तिखट हे एवढंच मी घेऊन जाणार आहे. आणि हा एक छोटासा गॅस आमच्याकडे आहे, तो एक घेऊन चाललो आहे. बस आम्ही इतकंच घेऊन जातो आहे. बाकी सगळं अमय घेऊन येणार आहे. आता आम्ही जाऊ अमयच्या घरी, त्या दोघांना घेऊ आणि पुढे काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करतेस. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे आहे अमयचं घर. खूप सुंदर घर आहे त्यांचं. आणि समोरनं मोकळी जागा होती, तिथे त्यांचं आता गार्डन आहे. आणि खूप छान गार्डन केलं आहे त्यांनी. रात्री इथे बसायला ना खूप छान वाटतं. तेव्हा तरी मी तुम्हाला ते दाखवते. आजच बेळगावमध्ये पाऊस पण पडतोय आणि आम्हाला समजत नव्हतं की आता कुठे जाऊन चूल मांडायची, लाकडं मिळतील का, पाऊस आला तर कशी चूल पेटवणार आणि कसं जेवण बनवणार. आणि आम्हाला जिथं जायचं होतं तिथे कोणाला सोडत नव्हते. आतमध्ये जाण्यासाठी कुणालाच परमिशन नव्हती. आणि त्यात हा पाऊस, त्यामुळे आम्हाला जागा कुठेच मिळत नव्हती. आणि इथे ना सगळ्यांनाच परत पाठवत होते. म्हणजे डॅमला जायला कोणाला देत नव्हते. 2 ठिकाणी आम्ही गेलो पण तिथे सेमच झालं की दोन्ही ठिकाणी पण जाऊ दिलं नाही. त्यामुळे ते सगळ्यांनाच परत पाठवत होते. तर आम्हाला तरी कशाला जेवण करायला फक्त पाठवतील तिथे. पण तरी पण आम्ही एकदा विचारून तरी बघायचं म्हणून तिथे आतपर्यंत गेलो. आम्ही तिथे जाऊन विचारून पण आला, पण त्यांनी नाहीच म्हणून सांगितले इथे काही बनवता येणार नाही, तुम्हाला परत जावं लागेल. मग आम्ही परत जायला निघालो. येत्या वेळेस पण आम्ही खूप जागा बघितल्या, पण पाऊस होता त्याच्यामुळे कुठे थांबता पण येत नव्हतं. आणि तशी जागा पण मिळत नव्हती की कुठेतरी थांबून जेवण बनवता येईल अशी, कारण पावसामुळे सगळीकडेच ओल झाली होती. पण तरी पण आम्हाला येत्या वेळेस एका ठिकाणी जागा मिळाली आणि तिथे आम्ही थांबलो. गाडीतून खाली पण उतरलो. आणि जसं आम्ही गाडीतून उतरलो तसे ढग गडगडायला सुरू झाले, विजा व्हायला सुरू झाला. मग आम्हाला समजलं की इथे पण पाऊस येणार. त्यामुळे आम्ही सामान खाली उतरवलंच नाही. पण इथे थांबल्यामुळे ना एक चांगली गोष्ट झाली. तिथे ना खूप सारी झेंडूची रोपं आली होती. छोटी छोटी होती म्हणून मी त्यातली 4-5 अशी घेऊन आले लावण्यासाठी. ही एकच चांगली गोष्ट कदाचित आज झाली असं मला वाटतं. खूप शोधाशोध करून झाल्यानंतर फायनली आम्हाला एक जागा मिळाली. ते पण अमयच्या ओळखीनेच मिळाली. त्यांच्या शेतात जाऊन आम्ही जेवण बनवायचं ठरवलं. नाहीतर आमची पूर्ण तयारी झाली होती की घरी जायचं आणि घरीच काय असेल ते बनवून खायचं. फायनली आता आम्हाला एक जागा मिळाली चिकन बनवण्यासाठी. जागा मिळतच नव्हती. एक तर मध्ये पाऊस होता, त्यात आम्ही ठरवलं होतं की हासगोईला जायचं डॅमला, पण ते पण बंद आहे. तिथे पण आज सोडेना, जेवण वगैरे बनवून चालत नाही म्हणून आम्ही पुन्हा मग तिलारीला गेलो. तिथे पण बघितलं, तिथे पण सेम, तिथे पण आज सोडेना. त्यामुळे 2 ठिकाणी आम्ही जाऊन परत आलो. येत्या वेळेस पण जागा शोधल्या पण मिळाल्याच नाहीत. आता आम्हाला एक जागा मिळाली, तिथं आम्ही बनवणार आहे. तर तुम्हाला आता दाखवते की कोणती जागा आहे ते. जागा मिळाल्यानंतर आम्ही किती खुश होतो काही विचारू नका. कारण तेव्हा वाजले होते 3 वाजल्यानंतर आम्ही स्वयंपाक कधी बनवणार, त्यासाठी चूल मांडावी लागेल, ती पेटवावी लागेल आणि त्यानंतर आम्ही तिथे चिकन बनवणार. आधीच खूप वेळ झाला होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पटापट कामाला सुरुवात केली. आम्ही ते चूल मांडत होता आणि चुलीसाठी आम्ही सगळे लाकडं गोळा करत होतो. चूल मांडून झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी गाडीतलं सामान बाहेर काढून घेतलं
आणि यावेळेस आम्ही खूप कमी सामान आणलं होतं, कारण मागच्या वेळेस पण आम्ही एकदा असंच बाहेर जाऊन जेवण बनवलं होतं, तेव्हा खूप सामान उरलं होतं आणि आम्ही जेवण पण इतकं बनवलं होतं, चौघांचं नाही तर 10 जणांचं जेवण बनवलं होतं. त्यावेळेस खूप जेवण तसंच शिल्लक राहिलं, त्यामुळे यावेळेस आम्ही कमी जेवण बनवायचं ठरवलं. आणि आता अमय आणि गणेश जी भांडी आम्ही वापरणार आहे त्याला माती लावून घेत आहेत, कारण चुलीवरची भांडी काळी होतात, लवकर निघत नाहीत. अशी माती लावून जर चुलीवर ठेवली तर ती लवकर निघतात, म्हणून ते माती लावून घेत आहेत. तोपर्यंत मी आणि सुषमा इकडे सगळं सामान बाहेर काढून ठेवतोय, म्हणजे चिकन आणलं होतं आणि आम्हाला चिकन 65 पण बनवायचं होतं, तर ते पण बाजूला घेतलं, त्याला मसाला लावून घ्यायचा होता. आणि काकूंनी हा राईस आम्हाला घरातूनच बनवून दिला होता. येत्या वेळेस आम्ही चपात्या पण घेऊन आलो होतो. फक्त इथे चिकन मसाला आणि चिकन 65 एवढंच बनवायचं होतं. मग मी जे चिकन 65चं चिकन होतं त्याला मसाला लावून घेतला, तयार पॅकेटच आणलं होतं, ते फक्त मिक्स करून घेतलं. आणि मेन गोष्ट तर ही आहे की आजचं चिकन आमचे नवरे बनवणार आहेत. आम्ही घरातूनच ठरवून आलो होतो की आज जे काही बनवायचं आहे ते या दोघांनाच बनवायचं आहे, आम्ही काही हेल्प करणार नाही म्हणून. आणि हा प्लॅन पूर्ण होण्याचं कारण पण हेच आहे की दोघांनी पण मान्य केलं की तिथं गेल्यावर आम्ही सगळं बनवू, तुम्ही फक्त बसून राहा. पण चूल होती की ती पेटायचं नावच घेत नव्हती. बराच वेळ आमचा ती चूल पेटवण्यातच गेला, कारण कदाचित इकडे पण पाऊस आला असेल, कारण लाकडं पण थोडी थोडी ओली होती आणि ती पेटतच नव्हती. खूप प्रयत्न केले पण चूल काही पेटायचं नावच घेत नव्हती. झाडांची सुकलेली पानं घेऊन आले, सुकलेलं गवत घेऊन आलो, तरी पण ते काही पेटतच नव्हतं. कापूरचा एक पूर्ण डब्बा संपवला पण चूल काही पेटतच नव्हती. शेवटी काही ना काहीतरी करून त्या दोघांनीच ती चूल पेटवली. म्हणजे पेटत होती, पुन्हा विजत होती, ती पुन्हा पेटवायला लागत होती. असं करत करत त्यांनी ते चिकन बनवलं होतं. हे घालून चिकन गरम झालं नाही झालं तुम्ही सर्व का नाही नाही. आणले अमय चिकन मसाला बनवत होता आणि गणेश चिकन 65 दोघं काम करत होते. आणि ते बघून आम्हा दोघींना मात्र खूप छान वाटत होतं, कारण आज आम्ही दोघी फक्त आराम करत होतो, काही आम्हाला काम नव्हतं, फक्त खाण्याचं काम आम्हाला करायचं होतं. त्यामुळे नवऱ्यांना कामाला लावून आम्ही दोघी मात्र मस्त एन्जॉय करत होतो. आणि ही बघा जागा जी आम्हाला मिळाली, खूप छान जागा मिळाली. आजूबाजूला काजूची झाडं आणि आंब्याची झाडं होती, डोंगरामध्ये ही जागा होती. मी मगाशी बोलले ना, चूल काही पेटतच नव्हती, कारण ती सारखी विजत होती. म्हणून आम्ही हा अंडेला छोटासा गॅस तो लावायचं ठरवलं, कारण खूप वेळ झाला होता आणि सगळ्यांनाच भूक लागली होती. पण आम्हाला हा गॅस काही जोडावा लागला नाही, कारण हे जोडेपर्यंतच आमईने चुलीला जाळ लावून घेतला होता आणि बऱ्यापैकी चिकन पण शिजत आलं होतं. म्हणून आम्ही लगेच प्लेट बनवायला घेतल्या. आता या दोघांनी एवढं काम केले म्हटल्यानंतर म्हटलं थोडी तरी मदत करावी, म्हणून मी पण प्लेट बनवायला घेतले आणि सुषमाने कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेतला होता. प्लेट तयार करेपर्यंत इथे चिकन पण छान शिजलं होतं आणि सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. 5 वाजले होते, त्यामुळे आम्ही जास्त वेळ न घालवता वाढायला सुरुवात केली. 65 तर आम्ही बनवतच खात होतो. जेवणाची वेळ तर निघून गेली होती, म्हणून तेवढं तरी असू दे म्हणून आम्ही बनवताच खायला सुरुवात केली. आज इतकं काय काय झालं आमच्यासोबत. जागा मिळाली नाही, चूल पेटली नाही, त्यात पाऊस आला, पण हे जे चिकन बनलं होतं ते इतकं टेस्टी बनलं होतं. त्यात या दोघांनी बनवलं होतं, त्यामुळे ते आणखीनच छान लागत होतं. आम्ही सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं आणि मग ती जागा स्वच्छ करून घेतली. जे काही आम्ही सामान बाहेर काढलं होतं ते सगळं बॅगमध्ये भरून गाडीमध्ये ठेवलं आणि बाकीचे सगळं प्लेट्स वगैरे होत्या त्या सगळ्या पॅक करून आम्ही घेऊन आलो. ती जागा जशी होती तशीच आम्ही स्वच्छ करून तिथून निघालो, कारण बरेच जण असं जेवण वगैरे करायला जातात आणि सगळा कचरा तिथेच टाकून येतात. तसं न करता जी जागा जशी स्वच्छ होती तशीच ती स्वच्छ केली पाहिजे, कारण जेव्हा दुसरे जातात तेव्हा त्यांना पण आपल्या इतकंच छान वाटलं पाहिजे तिथे. पण आजचा दिवस आमचा खूप छान गेला. थोडीशी गडबड झाली पण शेवट मात्र अगदी मस्तच झाला. गणेश आणि अमयने आज सगळं काही केलं, आम्हाला काहीच काम लावलं नाही, सगळं त्यांचं त्यांनीच बघितलं होतं. आपल्या नवऱ्यांनी आपल्यासाठी असं काहीतरी केलं तर खरंच खूप छान वाटतं. सो येत्या वेळेस आम्ही अमय आणि सुषमाला त्यांच्या घरी सोडला आणि मग आम्ही घरी आलो. आणि आता हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्ही या संडेला काय केला स्पेशल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल. असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.